विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, परंतु गेल्या काही दिवसात आचारसंहितेचा भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय. सिव्हिशील्ड ॲपवर महिनाभरामध्ये 1201 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 1038 तक्रारींचा 100 मिनिटात निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात आली. विधानसभा निवडणुका जाहीर होताच 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झालाय. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार पडणार आहे. या सर्व मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जोर आलाय. मिरवणूक, प्रचार फेरी, सभा तसंच मेळावे असे उमेदवारांचे कार्यक्रम ठरलेले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय. या मिरवणूक, सभा आणि मेळाव्यांमध्ये एखाद्या पक्षाकडून किंवा उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग होत असल्याचं निदर्शनास आल्यास त्याची तक्रार सिव्हिशील्ड ॲपवर करता येते. प्रचारात काही अनियमितता आढळून आल्यास नागरिक त्या प्रकरणाचा संदेश, फोटो, व्हिडिओ या ॲपवर शेअर करतायत. गेल्या काही दिवसात आचारसंहितेचा भंग होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय. 15 ऑक्टोबर म्हणजेच आचारसंहिता लागू झाल्यापासून ते 14 नोव्हेंबर या महिनाभराच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात 1201 तक्रारी या ॲपवर प्राप्त झाल्यात. प्राप्त झालेल्या 1201 तक्रारींपैकी 1109 तक्रारी या बरोबर आढळून आल्यात. त्यातील 1038 तक्रारींचा निपटारा 100 मिनिटात करण्यात आलाय, तर 92 तक्रारी या वगळण्यात आल्यात, अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून देण्यात